नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. इकडे महिपतला दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी नागराची धडपड चाललेली असते आणि दुसरीकडे अर्जुन सायली सुमनचं लोकेशन ट्रेस करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेली असतात. आता त्यांना आतमधून कोणाचा तरी आवाजही येतो. ते त्या दिशेने जायला लागतात. आता इकडे प्रिया महिपतपर्यंत लगेच पोहोचते आणि महिपत काही ओरडणार तितक्यात ती त्याच्या तोंडामध्ये बोळा कोंबते आणि नागराजला म्हणते की तुम्ही यांना घेऊन जा, तोपर्यंत मी यांचं लक्ष डायव्हर्ट करते. आता महिपत आणि नागराज दोघेही तिथून जायला लागतात, पण समोर सायली, अर्जुन, पोलीस आलेले असतात. मग आता ते दोघेही खूप घाबरतात आणि महिपतला बेशुद्ध करतात. त्या झटापटीचा जो आवाज होतो तो बाहेर सर्वांना ऐकू येतो आणि त्यांना जरा संशय येतो. तेव्हा प्रिया म्हणते की मी यांचं लक्ष डायव्हर्ट करते. आता सायली, अर्जुन आतमध्ये जाणार तितक्यात प्रिया दुसऱ्या बाजूने येते आणि वाचवा, मला वाचवा असं मोठमोठ्याने ओरडू लागते. आता त्यांना असं वाटतं की हा सुमन काकीचा तर आवाज नसेल, म्हणून ते त्या आवाजाच्या दिशेने सगळे पळू लागतात. आता प्रिया त्यांना खूप दूरपर्यंत घेऊन येते आणि त्याचा फायदा घेऊन नागराज महिपतला तिथून हलवतो. प्रिया इकडे गुपचूप एका ठिकाणी लपून राहते. आता खूप शोधल्यानंतरही कोणी सापडत नाहीये असं जेव्हा पोलिसांच्या लक्षात येतं, तेव्हा सायली विचार करते की म्हणजे आपल्याला कोणीतरी फसवायचा प्रयत्न केला नसेल ना. आता इकडे सचिन आणि अस्मिता या दोघांमध्ये पुन्हा वाद होतात आणि त्या वादामध्येच अस्मिताला खूपच टेन्शन येतं. ती खाली पडते आणि बेशुद्ध होऊन जाते. कल्पना रागातच म्हणते, तुला किती वेळा सांगितलंय की अस्मिताच्या समोर येऊ नकोस म्हणून, जा इथून तू. आता ती घाईने अश्विनला कॉल करते आणि त्याला बोलावून घेते. आता इकडे अर्जुन आणि सायली फायनली असा निष्कर्ष लावतात की कोणीतरी आपल्याला मुद्दाम इथपर्यंत आणलं आणि याचा अर्थ त्या ठिकाणी कोणीतरी होतं. म्हणजे कोण? नक्की सुमन काकी असणार. आता ते सगळेजण त्या दिशेने जायला निघतात. आता इकडे नागराजने सुमन आणि महिपतला दुसऱ्या ठिकाणी आणलेलं असतं. आता प्रिया घाबरतच सुमन समोर येते आणि त्याच वेळी नेमकी सुमनला शुद्ध येऊ लागते आणि ती अस्पष्ट असा प्रियाचा चेहरा पाहते. ती खूपच गडबडते. नागराज म्हणतो, अगं पुन्हा बेशुद्ध कर तिला, आणि मग ती पुन्हा त्या सुमनला बेशुद्ध करते. इकडे घरचे सगळे खूप काळजीमध्ये असतात. अस्मितेला काही शुद्ध आलेली नसते. त्यावेळेस अश्विन तिला चेक करतो आणि सांगतो की हे जर वारंवार होत आलं तर तिच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाहीये. आता सगळेच खूप काळजीमध्ये असतात. आता इकडे अर्जुन आणि सायली त्या गोडाऊनमध्ये येतात जिथं अगोदर महिपत त्यांना लपून ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना एक रस्सी सापडते आणि आजच्याच पेपरमध्ये काहीतरी तेलकट पदार्थ सुद्धा खायला आणला आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे हे सगळं त्या बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीसाठीच होतं असा ते निष्कर्ष लावतात. म्हणजेच या ठिकाणी नक्की सुमन काकू असेल. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत त्याच्या माणसांच्या मदतीने सुटतो. आता मात्र नागराज प्रचंड घाबरलेला असतो. महिपत म्हणतो, नाग नाही रे, तू गांडूळ आहेस, गांडूळ. आता इकडे कल्पनाकडून अर्जुनला कळतं की अस्मिताची तब्येत खराब आहे. दोघांमध्ये खूप वाद झाले. त्यामुळे इकडे प्रताप चक्क अस्मिताच्या नवऱ्याला घराबाहेर हाकलून देतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.